महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करा, समाज बांधवांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी। यवतमाळ बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राज्यात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे। महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटियर नोंदी लागू केल्यामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही आदिवासींचा दर्जा मिळावा अशी मागणी जोर धरत आहे। इतिहासाचा दाखला देत बंजारा समाजाला आदिवासी मानले जावे अशी भूमिका या मागणीसाठी घेतली जात आहे। NA अकबरीमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिम जनजाती म्हणून करण्यात आलाय, तर 1793 मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणात आणि 1881च्या जनगणनेतही बंजारा ट्राईब असा उल्लेख होता। तसेच भारतीय दंड संहितेमध्ये IPC 1871 आणि 1872 मध्येही बंजारांना आदिवासी म्हणून नोंदविले होते। 1948 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला। त्यावेळी मराठवाड्याची प्रशासकीय रचना निजाम सरकार नियंत्रित होती। मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर काही विशिष्ट भागातील बंजारा समाजाला 1977च्या क्षेत्र प्रतिबंधित अधिनियमामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहावे लागले। हैदराबाद गॅझेटियर नोंदीनुसार बंजारा लंबाडी हे आदिवासी आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटलांना जे हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे आरक्षण दिलं, त्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये आमच्या बंजारा समाजाचे नोंदी जवळपास हजारोनी आहे आणि हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे आमचा बंजारा समाज तेलंगणा आंध्रमध्ये ST कॅटेगरीमध्ये सवलत घेतो। तर आम्हाला ST कॅटेगरीचा त्याच पद्धतीने आम्हाला जसं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला जे हैदराबाद गॅझेटियर लागू केलं, तोच हैदराबाद गॅझेटियर आम्हाला लागू करण्यात यावं आणि याच मागणीसाठी आम्ही सगळे जमलो आहे। आमच्या खूप वेगळ्या मागण्या नाही आहे, पण जे आमचा हक्काच आहे, कोणालाही धक्का न लागता, कोणाच्याही वाटणीतलं आम्हाला न देता आमचं जे आहे ते आम्हाला द्यायला पाहिजे। ही मागणी घेऊन सर्व बंजारा समाज आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये निवेदन देत आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अधिकाऱ्याचं काय म्हणणं आलं तुमच्या निवेदनाबद्दल? जिल्हाधिकाऱ्यांनी आता हे निवेदन घेतलं आणि CM साहेबांपर्यंत आम्ही हा निवेदन पाठवतो अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आहे आणि त्यानुसार आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब निश्चितपणे याचा विचार करेल। कुठल्याही प्रकारचं जास्त वाद न होता आम्हाला सरळ जे रिअल आहे, जे सत्य आहे, जे गॅझेटियरमध्ये आहे तेच आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे, ही आमची मागणी। तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास तुम्ही काय आंदोलन मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही आंदोलन पुढे रेटू आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृत करू आणि समाजाला सांगू की बा आपल्या हक्कासाठी आपल्याला लढा उभारायचा आहे आणि मोठा लढा उभारण्याचा प्रयत्न यापुढे। महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।